देवाचा करार. जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल आणि आपल्या सर्व अधर्मापासून शुद्ध करेल. पवित्र शास्त्र 1 योहान 1:9. एकमेकांना वचन देणाऱ्या दोन पक्षकारात करार केला जातो. पवित्र शास्त्रातील वरील वचनात आपण स्वतःची पापे पदरी घ्यावी ही एक गोष्ट आपण करावी असे देव मानतो आणि त्याच्याबद्दल तो आपल्यासाठी दोन गोष्टी करेल असे त्याचे वचन आपल्याला खात्री देते. तो आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्या सर्व अधर्मापासून शुद्ध करेल. मनुष्य करार करतो आणि पुष्कळ वेळात मुद्दाम मोडतो, पण देव तसा नाही. तो विश्वासू व न्यायी आहे आणि तो खचित आपला करार मोडत नाही. जेव्हा दोन व्यक्ती करार करतात त्यावेळी त्या करारावर सूचक म्हणून शिक्कामोर्तब करतात. देवानेही आपल्या करारावर स्वतःचा प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या कवटीवरील वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताच्या द्वारे शिक्कामोर्तब केला आहे. जर आपण पापी आहात याची खात्री आपणास आहे आणि तारण पावण्याची आपणाला गरज आहे, तर हे वचन आपणास फार मोलाचे बनू शकते. पहिलं प्रथम, जर आपण पाप पदरी घेतो. प्रियांनो, ही एक अट आपण पूर्ण करावी अशी देवाची इच्छा आहे. आपण दारूबाज, चोर, लाच घेणारे आणि व्यभिचारी असाल किंवा लोक ज्याला महापाप म्हणतात अशा कोणत्याही पापाचे आपण गुलाम असाल, किंवा आपले मित्र कदाचित आपल्याला चांगले मानत असतील, परंतु आपल्या खाजगी जीवनात पुष्कळ पतन आणि दुर्बलता आहे. ते काही असो, ज्याने आपल्यासाठी स्वतःचे रक्त सांडले त्या तारणाऱ्याकडे नम्रतेने या आणि आपली सर्व पापे त्याचपाशी कबूल करा. काही लोकांना वाटते की आता त्यांचे जीवन फार वाईट आहे आणि ख्रिस्ताकडे येण्या अगोदर त्यांनी नवीन पान उघडले पाहिजे. रोगी मनुष्याला डॉक्टराकडे जाण्या अगोदर त्यांनी स्वतः प्रयत्न करून आपली तब्येत सुधारावी असा सल्ला तुम्ही त्याला देता काय? तर उशीर करू नका. जसे तुम्ही आहात तसे या. रोगी आपला आजार व त्याची सर्व हकीकत डॉक्टरांना सांगतो. त्याचप्रमाणे तुम्हीही तारणाऱ्या प्रभू येशूपाशी तुमची सर्व पापे कबूल करा. दुःखाने आणि पश्चातापाने तुमचे अंतःकरण कसे भरले आहे हे त्याला सांगा. तुमची गरज त्याला समजते. तो तुम्हाला सहाय्य करेल व तुम्हाला तारेल. दुसरे म्हणजे तो क्षमा करेल. तुम्ही तुमच्या पापांची कबुली करताक्षणी प्रभू त्या सर्वांची क्षमा करेल. पवित्र शास्त्रातील लूकवर्तमान अध्याय 15 उधळ्या पुत्राची गोष्ट वाचतो. या तरुण मनुष्याच्या अंतःकरणात एक प्रार्थना होती. वचन 18-19. परंतु त्याच्या अंतःकरणातून त्याच्या ओठावर शब्द येण्यापूर्वीच त्याच्या बापाने अगोदरच त्याला क्षमेचे चुंबन दिले होते. वचन 20. केवळ नंतर त्यांनी आपले तोंड उघडून पाप कबूल केले. वचन 21. आता तुमच्या अंतःकरणात पश्चाताप आहे का? तुमची पापे कबूल करण्यास तुम्ही तयार आहात का? तर गुडघे टेका आणि प्रार्थना करा. तुम्ही त्याला कसे दुखावले, आज्ञाभंग केला, त्याचपासून कसे दूर भटकला, पुष्कळ मूर्त्या आपल्या अंतःकरणात आणून त्यांना तुम्ही कशी प्रीती, उपासना व सेवा दिली, पण देवाला दिली नाही, हे सर्व मनमोकळेपणाने प्रभूला सांगा. विचार करण्यास वेळ द्या आणि तुमची पापे एक एक कबूल करा. तुमच्या अंतःकरणात अश्रू असतील तर ते गळू द्या. त्यामुळे तुमचे कल्याण होईल. ज्या पापांचा तुम्ही द्वेष करीत आहात आणि ज्या पापापासून सुटका व्हावी अशी तुमची इच्छा आहे, ती पापे प्रभूला सांगा. तुम्ही प्रार्थना केल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की तुमच्या अंतःकरणात प्रार्थना असताना तुमच्या ओठावर ती येण्यापूर्वी प्रेमळ तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आधीच क्षमा केली आहे. तिसरे म्हणजे तो शुद्ध करेल. पश्चाताप करणाऱ्या पाप्याला प्रभू केवळ क्षमा करतो असे नाही, तर त्याला स्वतःच्या मौल्यवान रक्ताने शुद्धही करीतो. तो तुमच्या पापांचा प्रत्येक डाग दूर करेल. त्याच्यावर प्रीती करण्यास व अधर्मचारणाचा द्वेष करण्यास तो तुम्हाला शुद्ध हृदय देईल. हा तुमचा अनुभव होईपर्यंत याचा अर्थ तुम्हाला समजू शकणार नाही. तुम्ही तारणाऱ्याच्या जवळ येईपर्यंत तुमचे अंतःकरण गाळात लोळणे प्रिय वाटणाऱ्या डुकरांसारखे आहे. तुमचा बदल झाल्यावर तुमचे अंतःकरण मेंढराप्रमाणे होईल.
तुम्ही पडाल, परंतु उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्त येऊन पुन्हा तुम्हास उठवेपर्यंत तुम्ही त्याचा धावा कराल. सर्व अधर्मचारणापासून प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला शुद्ध करेल. तो तुम्हास नवे हृदय देईल. तो तुम्हाला पवित्र करेल. तो तुम्हाला नवी उत्पत्ती करेल. चौथे म्हणजे तो विश्वासू व न्यायी आहे. असे काही जण आहेत जे म्हणतात त्यांनी पाप कबूल केली आहेत, परंतु त्यांना आशीर्वाद मिळालेला नाही. याचा अर्थ असा आहे की देवाने चूक केलेली आहे आणि स्वतःच करार मोडलेला आहे. असे कधी होणारच नाही, कारण तो विश्वासू व न्यायी आहे. देवाच्या वचनाचा संशय धरू नका. जर तुम्ही प्रामाणिकपणे पश्चाताप केला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा असा स्वीकार केला आहे, तर पूर्ण अंतकरणाने विश्वास धरा की त्याने तुम्हाला क्षमा केली आहे व शुद्ध केले आहे. याबद्दल त्याचे आभार माना आणि तुम्हाला मिळालेल्या या नवीन तारणाबद्दल आनंद करा. पाचवे म्हणजे संशय. आता इशारा घ्या. जर देवाच्या कराराबद्दल आपण संशय धरता तर आपण देवाचा अपमान करता, त्याला लबाड करता. या पापांमुळे देवाच्या राज्यात आपण कधी प्रवेश करू शकणार नाही. आपणामध्ये कोणतेही चांगले गुण असले तरी देवासमोर ते घाणेरड्या मलिन वस्त्राप्रमाणे आहेत. पवित्र शास्त्र यशया 64 अध्याय 6 मध्ये आणि इब्रिकरास पत्र 3 अध्याय 19 मध्ये लिहिल्याप्रमाणे आपल्या बाबतीत घडेल की अविश्वासामुळे त्याच्याने आत येवले नाही. आजच देवाच्या करारावर विश्वास ठेवून देवाच्या राज्यात तुम्ही प्रवेश करावा, असे तुम्हास आम्ही आमंत्रण करतो. नाश होईल अशी माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास धरणाऱ्यांपैकी आहो. पवित्र शास्त्र इब्रिकरास पत्र 10 अध्याय 39 वचन. कृपया आपल्या अंतःकरणात खालीलप्रमाणे प्रार्थना करा. आमच्या आकाशातील देवबापा, प्रभू येशू ख्रिस्त या नावाने मी तुमच्या समोर आलो आहे. मी कबूल करतो की मी पापी आहे. मी पश्चाताप करतो. माझ्या सर्व पापांची कृपा करून मला क्षमा करा. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या अंतःकरणात या. मी तुम्हाला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो. तुम्ही माझ्या सर्व पापांची क्षमा केली आहे असा मी विश्वास धरतो व आभार मानून स्तुती करीतो. प्रभू येशू ख्रिस्त या नावाने मागतो. आमेन. अधिक आध्यात्मिक सहाय्यासाठी आपण आपले जे प्रिय आहेत ज्यांनी तुम्हाला हे वचन पाठवलं त्यांच्याशी संपर्क साधा. देव आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं तारण करो. आणि आपल्या कुटुंबाचं तारण करो. त्यांच्याशी संपर्क साधा. देव आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं तारण करो.